पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात। पूरग्रस्त संपर्क तुटणाऱ्या गावात तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम गावात तात्काळ मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे। त्यासाठी सर्व स्तरावरील संपर्क यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, बचाव पथके 24 तास कार्यान्वित ठेवून जिल्हा प्रशासनाने व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे असे निर्देश विभागीय आयुक्त नैना मुंडे यांनी दिले। आपत्तीच्या प्रसंगीवेळी नागरिकांना तात्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मदत पथकांचे संपर्क क्रमांक सर्व माध्यमांद्वारे जाहीर करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सून पूर्व तयारीबाबत जिल्हा प्रशासनाकडून आज आढावा घेतलाय। यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, कृषी सहसंचालक गणेश घोरपडे प्रत्यक्षरित्या तसेच 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणाचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते। विभागीय आयुक्त श्रीमती नैना मुंडे म्हणाल्यात की आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्व तयारी व अनुषंगिक उपाययोजना आपापल्या जिल्ह्यात करून ठेवावी। पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटतो, त्या दृष्टीने बाधितांसाठी उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधींचा साठा आदी मुबलक सामुग्रीचा तजवीज आधीच करून ठेवावीत। दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्रोताची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी। पावसाळ्यात येणाऱ्या 7 रोगांपासून तसेच विंचूदंश, सर्पदंशापासून बचावासाठी आरोग्य विभागाने तसेच आरोग्य केंद्रात इंजेक्शन व पुरेसा औषधी साठा उपलब्ध करून द्यावा। अवकाळी पावसानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने प्रभावी नियोजन करावे। जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष 24 तास नेहमी कार्यान्वित ठेवावे। एसडीआरएफ तसेच एनडीआरएफ ची बचाव पथके स्थापन करून बोट, लाईफ जॅकेट, दोरखंड आदी आवश्यक साहित्यनिशी सुसज्ज ठेवावी। बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रिलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात। एल नियोच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाने कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या आहेत। त्यापुढे म्हणाले की प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी। आदिवासी दुर्गम गावातील गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी जवळपासच्या आरोग्य केंद्रात आवश्यक उपाययोजना करून ठेवण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत। ब्रिटिशकालीन तलावांच्या नियंत्रणांबाबत जिल्हा परिषद प्रशासन व जलसंधारण विभागाने गाढ काढावे। संरक्षणात्मक बाबींची जाणीवपूर्वक कार्यवाही करावी। ग्रामीण भागात नदी खोलीकरण व संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुसार दुरुस्त्या आताच करून घ्याव्यात। महानगरपालिका प्रशासनाने संबंधित शहरातील नाल्यांची साफसफाई व स्वच्छता, डासांचा प्रतिबंध आदी कामे तातडीने पूर्ण करावी। जीर्ण व शिकस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळा व इमारतींचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी। धारणीतील जलसाठ्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावेत। नदीकाठील गावात धोकादायक ठिकाणे ब्ल्यू लाईन, रेड लाईन सीमाकरण करावेत। तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी। धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोल रूमला 24 तास आधी कळवावे। सर्व प्रकल्पांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी। दुर्गम भागातील संपर्क न होऊ शकणाऱ्या ठिकाणी बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करावी। हवामान खात्याकडून येणारे इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी असे निर्देशही विभागीय आयुक्त यांनी दिले आहे। जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्स, रोप बंडल, सर्च लाईट, मेगाफोन, ग्लोबल, रेनकोट, स्कूबा ड्रायव्हिंग किट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉलट्रिक, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे आदीची ॲप, नदी नाल्यांची सफाई, खोलीकरण आदी बाबी संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हा प्रमुखांनी आताच करून घ्यावी। तसेच वेळोवेळी या संदर्भात आढावा घ्यावा अशा सूचना विभागीय आयुक्त श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिल्या। जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, जिल्ह्यातील मुख्य नद्या, नदीकाठील गावे, पुराचा धोका असणारी गावे, हवामानाचा अंदाज वर्तणारी केंद्र, शोध व बचाव पथके, कुशल मनुष्यबळ, प्रथमोपचार किट, औषधीचा साठा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पूर नियंत्रण यंत्रणा, प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, बाधितांसाठी अन्न, भोजन, निवारा, औषधींचा साठा आदी बाबी संदर्भात श्रीमती मुंडे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे। तसेच आगामी खरीप हंगामाबाबत व मान्सून पूर्व तयारी संबंधित कृषी विभागाने केलेले नियोजन याबाबतही त्यांनी आढावा घेतलाय। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।